13 वर्ष एकाच रूममध्ये राहिलेली मी आता मला ती रूम अजिबात सोडायला नको वाटत होती, परंतु मला काही कारणास्तव ती रूम सोडावीच लागणार आहे. तर का सोडावी लागणार आहे पुढे शेअर करतेच. नमस्कार, माझं नाव प्रियंका आहे. बऱ्याचशा गॅपनंतर मी आज व्हिडिओ पोस्ट करते आहे. त्याचं कारण म्हणजेच की माझी डिलिव्हरी झाली, लहान बाळ होतं आणि मला डिलिव्हरी झाल्यानंतर काळजी किती घ्यावी लागते आपल्या सर्वांनाच माहिती आहे. त्याच्यामुळं ना चॅनलवरती व्हिडिओ काय येतच नव्हते आणि मी सुद्धा छान असा आराम केलेला आहे. बऱ्याचशा गॅपनंतर मी आज पुन्हा व्हिडिओला सुरुवात करते आहे. त्याचं कारण म्हणजेच की मी नवीन रूममध्ये शिफ्ट होणार आहे. म्हणलं चला त्या रूममधल्या भरपूर साऱ्या आठवणी शेअर करून केलेल्या आहे तुमच्यासोबत. तर आता ह्या नवीन रूममधल्या पण काही ज्या छोट्या मोठ्या आठवणी तुमच्यासोबत शेअर करूया आणि नव्याने पुन्हा व्हिडिओला सुरुवात करूया म्हणून आजपासून व्हिडिओला सुरुवात केलेली आहे. जी काही मी नवीन रूम घेतलेली आहे पहिल्या रूमपासून अगदी जवळच आहे. तर तिथेच मी आले होते. तिथलं सगळं स्वच्छ वगैरे करून घेऊया म्हटलं रूम, जेणेकरून उद्या जे काय शिफ्ट व्हायचं आहे आम्हाला त्यातलं आणलेलं सगळं साहित्य आम्हाला व्यवस्थित लावता येईल म्हणून आधीच्या रूममधलं सगळं आवरून वगैरे आले होते मी. आणि इकडं आल्यानंतर ना नवीनच बांधकाम असल्यामुळं ना वाळू माती सिमेंट वगैरे भरपूर काही पडलं होतं, म्हणून म्हणलं की आधी स्वच्छ रूम झाडून घेऊया आणि मग धुवून घेऊया स्वच्छ अशी. तर मी माळे वगैरे स्वच्छ फळकून घेतले आहे, झाडून घेतलेले. खूप माती होती आणि बाळांना सारखं उठत होतं, कारण ह्या रूममध्ये काही साहित्य नसल्यामुळं किंवा नवीन रूम असल्यामुळं ना आवाज थोडं जरी बोललं ना आवाज ना खूप मोठा घुमत होता. तर बाळ लगेच दचकून उठत होतं. तर बाळाचे पप्पा त्याला सांभाळत होते, झोपवत होते, थापटत होते. तर मी इकडं बाकीचं काम करत होते. माझं माळे वगैरे झाडून घेतले, रूम सगळी स्वच्छ करून घेतलेली आहे, जेणेकरून आम्हाला उद्या छान असं सामान लावता येईल. तर त्याच्या पुढचा व्हिडिओ काही मी शूट केला नाही, हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे. थोडंसं साहित्य मी भरलेलं आहे आणि बघू शकताय तुम्ही किती सगळा पसारा आहे. आणि मी तर डोक्याला साथ लावला, कधी एवढं सगळं साहित्य भरू आणि कसं भरून कुठून सुरुवात करून कुठून एंड करू काहीच कळत नव्हतं. एवढं सगळं साहित्य कशात भरू काहीच कळत नव्हतं. एवढा सगळा पसारा झाला होता ना घरात. तरी बरीचशी कपडे भांडी मी घासून स्वच्छ धुवून ना एकीकडे भरून ठेवली होती, जसं की कपाटातल्या साड्या वगैरे किंवा ह्यांची कपडे, गौरीची कपडे, हे सगळं मी भरून ठेवलं होतं. आणि भांडीसुद्धा मी घासून एकीकडे भरून ठेवली होती. परंतु ना एवढा पसारा झाला होता ना, 13 वर्ष एकाच रूममध्ये राहिल्यामुळे ना जे काय आणलं ते त्याच रूममध्ये राहिलेलं, म्हणजे खूप पसारा झाला होता. आणि कधी शिफ्टिंग केलं नाही आम्ही, त्याच्यामुळं काही अनुभवच आला नाही की कसं शिफ्ट करायचं असं किंवा कसं साहित्य, काहीच माहितीच नाही आहे. म्हणून खूप गोंधळ उडालेला होता. पण नशीब रूम जवळच होती, लई लांब नव्हती, त्याच्यामुळे एवढं काय वाटलेलं नाही आहे. पण गॅस वगैरे सगळा काढला होता, म्हणून मग नाश्ता आम्ही बाहेरूनच मागवलेला होता. नाश्ता वगैरे केला. पूर्ण दिवस आम्ही सगळं साहित्य आणण्यात व्यवस्थित ठेवण्यात गेलेलं आहे. आणि संध्याकाळी बघू शकताय तुम्ही इकडच्या नवीन रूमवरती आम्ही आलेलो आहोत. तसं जर आम्ही साहित्य आणायला ना पूर्ण टेम्पोच केला होता, पण काही छोटं मोठं राहिलेलं साहित्य असं माझे मिस्टर ना गाडीवरती आणून ठेवत होते. तसं तर सगळंच आणलं होतं, पण थोडंसं काही बाकी होतं अजून, ते आहे तिकडं, ते उद्याच्याला बघूया नंतर. पण संध्याकाळ झाली होती, तर यायला 7:30 वाजलेला आम्हाला. तर बघू शकता इथल्या रूममध्ये पण एवढा सगळा पसारा झाला आहे. आणि तिथं होता ते होता, पण इथं पण सगळं आणून असंच मांडलं होतं. कसं मांडणार आहे आणि कसं लावणार आहे काय माहिती मला. आणि खूप खूप थकलेले होते, त्याच्यामुळं ना आज काही शक्यच नव्हतं. फक्त मी दूध गरम केलेलं आहे गौरीसाठी आणि बाळासाठी खाऊ बनवलेला आहे. आणि जेवण तर काय आम्ही मग संध्याकाळी ना बाहेरूनच आणलं होतं, कारण इथं शक्यच नव्हतं बनवणं, कारण कॅपॅसिटीच नव्हती, एवढे थकलेले होते. आणि पाऊस पण चालू होता, त्याच्यामुळं ना काहीच करता नाही आले व्यवस्थित. म्हणून ना जेवण वगैरे आम्ही बाहेरूनच मागवलेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता एवढा सगळा पसारा बघून ना मला झोपसुद्धा लागना आणि काहीच करावं काही सुचत नव्हतं. आणि तिकडची रूम सोडायचं कारण म्हणजेच की साईडला ना आमच्या झालेले आहेत नवीन बांधकाम सुरू झालेलं आहे. त्याच्यामुळं ना माझ्या हॉलमध्ये आणि मेन एंट्रन्सला ना पूर्ण सगळा अंधार पडत होता. आणि घरामध्ये लहान बाळ असल्या कारणाने ना घरात फ्रेश हवा किंवा ऊन असं वारं हवा काही येतच नव्हतं. त्याच्यामुळं ना मग ती रूम आम्हाला सोडावी लागणार होती. एवढ्या दिवस तिथं राहिलेलं होतं, सोडायला नको वाटत होतं, खूप मन भरून येत होतं. कारण 13 वर्षाचा संसार जेव्हा कधी मी नवीन लग्न करून आलेली होते तिथं, त्याच्यामुळं ना खूप असं कसं तरी वाटत होतं. पण असं जेवण वगैरे करून घेतलं. आणि तिथून येतानाच मी जे काही मला उद्या पूजा करण्यासाठी लागणारं साहित्य होतं ते वेगळ्याच पिशवीमध्ये पॅक केलं होतं, ते काढून ठेवत होते मी. कारण मला उद्या गृहप्रवेशची जी पूजा असते, कलश स्थापन, मंगल कलश आणि गणपती बाप्पाची पूजा वगैरे करायची आहे. ते उद्याचा व्हिडिओ नक्की बघा. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की